श्री स्वामी समर्थ. क्वचित येणारा असा हा गुरुपुष्यामृत योग 18 जूनला गुरुवारी आलेला आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आहे. विनायक चतुर्थी आणि गुरुपुष्यामृत योग हा या दिवशी जुळून आलेला आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढलेले आहे. गुरुपुष्यामृत योग हा एक खास योग मानला जातो आणि या दिवशी आपण कोणतेही काम सुरू केले तर ते पूर्णत्वाला जाते अशी मान्यता आहे. गुरुवार हा गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरुग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आहे. या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तर त्यावेळेला तो गुरुपुष्यामृत योग बनतो. म्हणजे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तर त्यावेळेला तो योग जो आहे तर तो गुरुपुष्यामृताचा योग असतो. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ आहे. आपल्या ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी, परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा दिवस अत्यंत उत्तम असतो आणि हा खूप कमी वेळेला क्वचित येत असतो. आणि असा हा गुरुपुष्यामृत योग गुरुवारी आलेला आहे. या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या गुरूंची पूजा सेवा करायची आहे. त्याबरोबरच आपल्याला बाप्पांची सुद्धा या दिवशी उपासना करायची आहे. काही आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी फुले आहेत की या फुलांना धार्मिक महत्त्व असते आणि यापैकी कोणतंही फूल जर आपल्याला या दिवशी मिळालं तर ते फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्या फुलाचा वापर करून आपल्याला अत्यंत प्रभावी असे उपाय सुद्धा करायचे आहेत. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार अशी अनेक फुले आहेत की ज्यामध्ये दैवी ऊर्जा आहे आणि या फुलांचे उपाय केल्याने, या फुलांच्या स्पर्शाने आपले बरेचसे त्रास हे दूर होत असतात. आता या दिवशी विनायक चतुर्थी आहे, त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असलेलं जास्वंदीचं फूल हे नक्की घरामध्ये आणायचं आहे आणि बाप्पांना आपल्याला ते अर्पण करायचं आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पांना 5 जास्वंदीची फुले अर्पण करू शकतो किंवा 21 जास्वंदीची फुले अर्पण करू शकतो आणि दिवसभर ही फुले बाप्पांच्या चरणाजवळच असू द्यायची आहेत. दुसऱ्या दिवशी ही फुले आपल्याला 1 तासभर सूर्यप्रकाशामध्ये ठेवायची आहेत आणि त्यानंतर 5 दिवस ही फुले आपल्याला सावलीमध्ये सुकवायची आहेत. या फुलांची आपल्याला पावडर बनवायची आहे, तर यासाठी आपल्याला ही जास्वंदीची फुले सुकवून घ्यायची आहेत आणि जेव्हा आपण त्याची पावडर बनवतो तर त्यामध्ये थोडासा कापूर आणि थोडंसं कुंकू आपल्याला टाकायचं आहे आणि जेव्हा कधी आपण महत्त्वाच्या कामाला बाहेर जातो त्यावेळेला आपण याचा टिळा लावू शकतो. जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या चरणी जास्वंदीची फुले अर्पण करतो तर त्या फुलांमध्ये गणेश तत्व हे आकर्षित होत असते, त्यामुळे आपण जास्वंदीची फुले या दिवशी आवर्जून बाप्पांना अर्पण करायची आहेत आणि महत्त्वाच्या कामाला जाताना आपण जी पावडर बनवलेली आहे तर त्याचा आपल्याला कपाळावरती टिळक जो आहे तर तो करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर शत्रूचा त्रास असेल तर तो सुद्धा या उपायामुळे दूर होत असतो. आपले जर पैसे अडकलेले असतील किंवा आपल्या जीवनामध्ये काही अशा अडचणी आहेत की काही केल्या त्या संपत नाहीत, तरीसुद्धा आपण हा टिळा आपल्या कपाळावरती लावू शकतो. यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक महत्त्व असलेले दुसरे फूल म्हणजे गोकर्णाचे फूल. गोकर्णाच्या फुलाला संपत्ती देणारे म्हटले जाते, कारण वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाचे फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानलेले आहे. गोकर्ण फुलाचा उपयोग आपण महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये करत असतो. गोकर्णाच्या फुलामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते, नकारात्मकता नष्ट होते, माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचं फूल असतं, त्याचप्रमाणे निळ्या रंगाचे सुद्धा गोकर्ण असते आणि प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत असतो, परंतु बऱ्याच वेळेला आपल्या मेहनतीला हवे तसे यश मिळत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो परंतु त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. तर आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, आपल्या घरातील आर्थिक अडचणी नष्ट व्हाव्यात, ज्या काही पैशासंबंधीच्या समस्या आहेत किंवा नोकरी व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील आणि आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर गोकर्णाचे फूल दिसले तर ते आपल्याला घरी आणायचं आहे आणि त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे. गोकर्णाच्या फुलालाच अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता तर या नावांनी ओळखले जाते आणि गोकर्णाचा संबंध हा धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव तर यांच्याशी सुद्धा आहे. आपल्या जर कुंडलीमध्ये शनिदेवाची स्थिती वाईट असेल तर अवश्य आपल्याला या योगावरती गोकर्णाचं फूल हे घरी आणायचं आहे, कारण या फुलामुळे शनिदेवांचा कोप हा शांत राहतो, आपल्या घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते, घरामध्ये सकारात्मकता राहते, सुखशांती टिकून राहते. त्याचप्रमाणे आपली आर्थिक परिस्थिती ही सुद्धा मजबूत होत असते. आता या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला पांढरी गोकर्णाची फुले जी आहेत तर ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत. या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आहे आणि गणपती बाप्पांचे पिता म्हणजे हे महादेव आहेत, त्यामुळे आपण शिवपिंडीवरती पांढरं गोकर्ण अर्पण करू शकतो. तसेच
7 किंवा 11 किंवा 21 निळ्या गोकर्णाच्या फुलांची आपल्याला माळ तयार करायची आहे आणि ती आपल्याला विष्णू व लक्ष्मीला अर्पण करायची आहे. यामुळे धनाच्या समस्या नष्ट होतात. ज्या व्यक्तीवरती विष्णू आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तर त्याला धनाची कधीही कमी पडत नाही. तसेच आपण नोकरी व्यवसायासाठी गोकर्णाचं मूळ जे आहे, निळ्या गोकर्णाचं जे मूळ असणार आहे तर ते आपल्याला निळ्या कापडामध्ये बांधायचं आहे आणि आपला जो व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी आपण ते ठेवायचं आहे. त्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून त्या मुळाची आपल्याला पूजा करायची आहे. तर यामुळे सुद्धा आपल्या व्यवसायाची भरभराट होत असते. गोकर्णाचे फूल हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ आहे. त्यामुळे आपल्याला गोकर्ण जर मिळालं तर या दिवशी आवर्जून आणायचं आहे. कारण गुरुपुष्यामृत योगावरती आपण जो काही उपाय करतो तर तो 100% फळ देणारा असतो. या दिवशी आपण जे काम करतो तर ते पूर्ण होतच असते. त्याचप्रमाणे पारिजातक म्हणजे प्राजक्ताच्या फुलाला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. इच्छा पूर्ण करणारे तर असे हे पारिजातक म्हणजे प्राजक्ताचे फूल मानले जाते. या वृक्षाला हरशिंगार वृक्ष असे सुद्धा म्हटले जाते. पारिजातकाचा संबंध हा भगवान श्रीकृष्णांशी आहे. धार्मिक ग्रंथानुसार देव आणि दानवांनी जेव्हा समुद्रमंथन केले त्यावेळेला समुद्रमंथनातून निघालेल्या 14 रत्नांमध्ये पारिजातकाच्या वृक्षाचा सुद्धा समावेश होता असे सांगितले जाते. माता लक्ष्मीला सुद्धा पारिजातकाची फुले ही अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्राजक्ताची फुले अर्पण केली जातात त्या घरामध्ये नेहमी संपत्तीमध्ये वाढ होत असते. सुंदर पांढऱ्या पाकळ्या असलेले आणि केशरी देठ असलेले असे प्राजक्ताचे फूल जर आपल्याला या दिवशी मिळाले तर ते आपल्याला घरी आणायचं आहे. कारण या फुलामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते. आपण आपल्या घरी सुद्धा जर प्राजक्ताचं झाड लावलं तर वास्तुदोष दूर होत असतात. आपल्या जीवनामध्ये शांतता निर्माण होते. मानसिक ताणतणाव दूर होत असतात. ज्याप्रमाणे या पारिजातकाच्या फुलाला पूजेमध्ये महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे, तर तेवढेच आयुर्वेदामध्ये सुद्धा याला महत्त्व आहे. नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळावे किंवा व्यवसायामध्ये आपली भरभराट व्हावी तर यासाठी 21 प्राजक्ताची फुले आपल्याला घ्यायची आहेत आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये एक लाल रंगाचं कापड आपल्याला अंतरायचं आहे. त्यावरती ही 21 फुले आपल्याला ठेवायची आहेत. या फुलांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत. धूप दीप अगरबत्तीने आपल्याला ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला त्या लाल कापडामध्ये ही फुले बांधायची आहेत आणि माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहेत. आणि त्यानंतर आपण ही अशीच फुले आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या व्यवसायाची चांगली प्रगती व्हावी, भरभराट व्हावी. त्याचप्रमाणे आपण प्राजक्ताचं जर मूळ मिळालं तर ते मूळ सुद्धा आणायचं आहे आणि ते मूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्या मुळाची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप दीप अगरबत्तीनं त्या मुळाला ओवाळायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते मूळ सुद्धा आपण लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपलं जो व्यवसाय आहे, आपलं जर दुकान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो. यामुळे सुद्धा आपले कर्ज आहे तर ते फिटते किंवा अडकलेले पैसे असतील तर ते सुद्धा परत मिळायला मदत होते.